नमस्कार, मी डॉक्टर आरती सोमण आणि पुन्हा एकदा आपण निसर्ग टॉक्स मध्ये भेटत आहोत बऱ्याच दिवसांनी. आज आपण चर्चा करणार आहोत एका अतिशय वेगळ्या विषयावरती, दोन वेगळ्या पॅथीजनी. आणि आजचा आपला चर्चेचा विषय आहे युरोलॉजी आणि त्याचा आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक ॲस्पेक्ट्सनी काय कसा दृष्टिकोन आहे ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक मेडिसिनचा. आणि त्या चर्चेमध्ये आपल्याबरोबर आहेत पुण्याचे सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर सुरेश पाटणकर सर. तर डॉक्टर पाटणकरांबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला देते. डॉक्टर पाटणकर हे पुणे येथील सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट आहेत आणि ते गेली 4 दशके या फील्डमध्ये प्रॅक्टिस करत आहेत. तसंच डॉक्टरांचे अनेक नॅशनल तसंच इंटरनॅशनल जर्नल्समध्ये 40हून अधिक पेपर्स पब्लिश झालेले आहेत. त्यांनी युरोलॉजीशी निगडीत पण ट्रॅडिशनल मेडिसिनवर आधारित अशी 2 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. सरांची US, युरोप, इंडिया म्हणजे नॅशनल आणि इंटरनॅशनली अशी 5 पेटंट्स आहेत. तसंच त्यांचे बऱ्याचशा इंटरनॅशनल व नॅशनल असोसिएशन्समध्ये ते लाईफ मेंबर म्हणून आहेत. सरांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. पण युरोलॉजीच्या क्षेत्रातील मानला जाणारा सर्वोच्च सन्मान म्हणजे द पिनामेनानी व्यंकटेश्वर राव ओरेशन या पुरस्काराने सर सन्मानित आहे. सर अनेक हॉस्पिटल्स व इन्स्टिट्यूट्समध्ये कार्यकारी पदावरती आहेत. तसंच सर हे नॅशनल व इंटरनॅशनल असे अनेक वर्कशॉप्स किंवा ट्रेनिंग घेत असतात. नवीन सर्जन एक हेच क्षेत्र नसून सर रिसर्चमध्ये सुद्धा खूप सरांनी क्लिनिकल रिसर्च व नवीन टेक्नॉलॉजीज डेव्हलप केलेल्या आहेत. सरांनी ट्रॅडिशनल मेडिसिनला सायंटिफिकली व्हॅलिडेट करण्यासाठी अनेक क्लिनिकल ट्रायल्स केलेले आहेत व त्याचा उपयोग जवळजवळ 5,000 पेक्षा जास्त लोकांना त्याचा आतापर्यंत उपयोग झालेला आहे. सरांचं फक्त क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये पुरतं मर्यादित नसून रिसर्च आणि टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा ते अग्रेसर आहे. अशा सर काही अशा डॉक्टर्सपैकी आहेत जे फक्त ॲलोपॅथी नाही तर आयुर्वेदा या दोन्ही पॅथीचं त्यांना सखोल ज्ञान आहे व त्यांचा सखोल अभ्यास आहे. सरांचं मी सर हे BAMS, MB, MS जनरल सर्जरी, MCH युरोलॉजी, FICS, FAIS युरोलॉजी व PhD स्कॉलर योगा असं सरांचं मी थोडक्यात शिक्षण सांगते. आणि सरांचा बराच अनुभव आहे दोन्ही पॅथीजला चा वापर करून सर अनेक वर्ष प्रॅक्टिस करत आहेत. तर त्यांचं एवढं मोठं अनुभव, डेडिकेशन आणि रिसर्च लक्षात घेऊन गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी आणि मिनिस्ट्री ऑफ आयुष यांनी त्यांना एक्सपर्ट मेंबर ऑन CCIM वर त्यांची नेमणूक केलेली आहे. तर अशा ह्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं मी आपल्या टॉकमध्ये स्वागत करते. हॅलो, नमस्कार डॉक्टर पाटणकर अँड वेलकम टू निसर्ग टॉक्स. नमस्ते सर. सर तुमचा एवढा मोठा अनुभव आणि दोन्ही पॅथीज मध्ये एवढं मोठं प्रभुत्व आहे आणि तुम्ही गेली अनेक वर्ष प्रॅक्टिस करत आहात. तर तुमच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही या दोन्ही पॅथीजचा कसा वापर करता पेशंटचं परीक्षण करताना किंवा व्याधीचं निदान करताना, याबद्दल आम्हाला ऐकायला खूप आवडेल सर. प्रश्नाला उत्तर देण्याआधी ऐकायला येते ना व्यवस्थित? ऐकायला येते ना? उत्तर देण्याआधी गिरीशजी सोमन, देवेंद्रजी आणि आता देवेंद्रजी मी इंजिनियर डॉक्टर म्हणतो लोकांना. त्यांचा या क्षेत्रातला अनुभव पाहता खरोखरच कौतुकास्पद निसर्गाची जी वाटचाल चालू आहे आणि तुझ्यासारखी त्याला सहचार्य लाभल्यामुळे खरं आणि उत्तरोत्तर अशा स्वरूपाचं कार्य अधिक घडो की जे मला असं वाटतं की आयुर्वेदाला ऊर्जितावस्था येण्यासाठी की जे आपलं प्राचीन आयुर्वेद शास्त्र आहे ते शास्त्रच आहे, फक्त त्याचा मधल्या काही कालखंडामध्ये प्रगती न झाल्यामुळे थोडासा विश्वास
ढळल्यासारखं वाटतोय मला आणि त्या दृष्टिकोनातून हे खरोखर तुमचं कौतुकास्पद काम. दुसरा महत्वाचा मुद्दा तो थँक जो यू सो विचारला मच. की एक गोष्ट मला तुला सांगायची की जेव्हा तुला असं वाटेल की माझं उत्तर खूप लांबतंय, तर तू मला, कारण मी प्रोफेसर आहे, आय एम अ टीचर, तर बोलण्याची सवय असल्यामुळे बऱ्याच वेळा बोलण्याच्या नादामध्ये तुला काही सांगायला हरकत नाही, नाहीतर एकाच प्रश्नावरती आपण तासभर बोलतही राहू शकतो. तर माझ्या सर आम्हाला दृष्टिकोनात नक्कीच ऐकायला आवडेल पण तुमच्याकडून. जेव्हा जितकं मी ज्ञान अर्जन करता येईल तेवढं करीन मी सर. माझ्या खूप सुदैवाने कमी जेव्हा वेळा असं येस सर. माझ्या सुदैवाने म्हणजे दोन्ही शास्त्राचा अभ्यास करताना आयुर्वेद आणि ॲलोपॅथी. आयुर्वेद शास्त्र जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा पुण्यामध्ये नानल शास्त्री, तुम्हाला नाव ऐकून माहिती असतील. त्यांचा माझा सहवास आला. त्यांच्याबरोबर मला आयुर्वेद शिकायला मिळालं, की ज्याच्यामधल्या मी असं म्हणेन की शास्त्र हे गुरुच्या पायाजवळ बसून शिकण्यासारखं असतं. ते असं पुस्तका वाचून तुम्हाला समजत नाही. तर तो एक माझ्या दृष्टिकोनातून फार. हो. ते शिक्षण घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की कुठलंही शास्त्र परिपूर्ण असत नाही आणि असणार देखील नाही. त्यामुळे पुन्हा मग मी ॲलोपॅथीकडे वळलो. त्याही शास्त्राचा अभ्यास केला आणि तो शेवटपर्यंत केला. म्हणजे एम-सी-ची आमच्या क्षेत्रातली भारतातली अत्युच्च डिग्री आहे. परदेशातही गेलो आणि ही सर्व म्हणजे जेव्हा मी पुण्यात आलो तेव्हा बीजे मेडिकलमध्ये मी प्रोफेसरचंही काम करायला सुरुवात केली. प्रायव्हेट प्रॅक्टिसची सुरुवात केली. तर असं लक्षात आलं की अनेक गोष्टी ह्या जर आपण दोन्ही शास्त्रातून पेशंटला देऊ शकलो, तरच ती उपचार पद्धती परिपूर्ण ठरू शकते. ॲलोपॅथी ही परिपूर्ण शास्त्र नाही, आयुर्वेदामध्ये पण काही ज्या कमतरता आहेत, असा विचार करून पेशंट आल्यानंतर त्याला कशाचा उपयोग जास्ती होणार आहे, ह्याचा विचार करून मी हा प्रॅक्टिस सुरू केली आणि अजूनही त्याच पद्धतीने माझ्याकडे चालू असतं. एक जर साधं मी उदाहरण देतो, की किडनी ट्रान्सप्लांट आपण असं म्हणू, की खूप आमच्या क्षेत्रातलं खूप मोठं ऑपरेशन आणि अवघड समजलं जातं. तर त्यातही हो. प्रावीण्य मिळवलं आणि त्यानंतर एकदा किडनी बसवल्यानंतर त्या शरीरात बसवतो. त्या रुग्णाच्या शरीरात त्या किडनीने काम करावं यासाठी त्याला काहीतरी आपलं इम्युनो सप्रेसिव्ह मेडिसिन द्यावी लागतात. ती किडनी टिकायची असेल, तर माझ्या असं लक्षात आलं की ॲलोपॅथीमध्ये काही खूप चांगली औषधं आहेत. पण त्या काही औषधांना काही दुष्परिणामी असतात. आणि त्याच्याच बरोबर शरीराची प्रतिकार क्षमता वाढवली, तर ह्या ऑपरेशनचा अधिक फायदा होऊ शकेल. या दृष्टिकोनात देखील जे काही असाध्य व्याधी आपण समजतो, की ज्या व्याधींवरती ॲलोपॅथीमध्ये आपण मोठी शस्त्रक्रिया केलेली आहे किंवा ॲलोपॅथीमध्ये त्याला उत्तरच नाहीये, क्रॉनिक किडनी डिसीज CKD, याच्यामध्ये अभ्यास केल्यानं असं लक्षात आलं, की ॲलोपॅथीमध्ये शरीरावरती काम करणारी औषधं नसून आयुर्वेदामध्ये इनफॅक्ट योगा हा देखील त्याच्यामध्ये जो मनावरती काम करतो. अशाचा विचार करून मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये तुम्ही आता विचारलात, की कशा पद्धतीने करता, तर पेशंट आल्यानंतर त्याला पेशंटला मला काय पाहिजे हा मुद्दा नाहीच आहे. पेशंट माझ्याकडे मी आयुर्वेदासाठी येत नाही किंवा ॲलोपॅथीसाठी येत नाही. पेशंट माझ्याकडे तो बरं व्हायण्यासाठी येतो. तर तो जेव्हा असेल तो त्याला कशाची गरज आहे, त्या शास्त्राचा मी उपयोग करून उपचार पद्धती ठरवतो. ओके. सर पण म्हणजे तुम्हाला असं काही जाणवतं का, की काही वेळेला जिथे ॲलोपॅथीच्या लिमिटेशन्स पडतात किंवा कोणत्याही दोन्ही शास्त्रापैकी कुठल्याही शास्त्राचं लिमिटेशन पडतं, तेव्हा दुसरं शास्त्र ॲलोपॅथी किंवा आयुर्वेद हे त्याला पूरक होऊ शकतं. एका पॅथीला दुसरी पॅथी पूरक होऊ शकते किंवा असे काही तुम्ही थोडे अनुभव सांगू शकाल का, की अगदी जिथे तुम्हाला अगदी पेशंट्समध्ये हो, असं हो. अगदी. माझा असं एक जनरल हा ठोकताळ आहे. तो प्रत्येक वेळेला बरोबरच असेल असं नाही, की ज्याला आपण म्हणू ॲक्यूट कंडिशन ज्याला असतात किंवा ॲक्यूट सर्जिकल इमर्जन्सी असतात. त्यावेळेला तुम्हाला ॲलोपॅथीचाच उपयोग केला गेला पाहिजे. त्या ठिकाणी आयुर्वेदाचा हट्ट धरून उपयोग होणार नाही. किंवा ज्या ठिकाणी समजते, की ऑपरेशन हे लागणारच आहे, शस्त्रक्रियेला पर्यायच नाही. त्यावेळेला ॲलोपॅथी असेल किंवा साधा आपण इन्फेक्शन हा एक विचार घेऊयात. जे खूप कॉमन असतं. कुठले आजारी इन्फेक्शन घेऊयात आपण. म्हणजे अगदी साध्या फ्लूपासून, युरिन इन्फेक्शनपासून अगदी स्वाईन फ्लू. तर जेव्हा पेशंटची तब्येत खूप गंभीर असते, त्यावेळेला ज्याला आपण अशुकारी म्हणतो, आयुर्वेदात अशुकारी हा एक शब्द वापरला गेलेला आहे. अशुकारी औषधं माझ्या दृष्टिकोनातून ॲलोपॅथीमध्ये खूप आहेत. कारण त्याची ड्रग डिलिव्हरी सिस्टम त्याला आपण म्हणू, की इंट्राव्हेनस इंजेक्शन, इंट्रामस्क्युलर इंजेक्शन नाही, की मे बी त्या काळामध्ये त्याची गरजही नसेल. त्याची गरज आजच्या काळात आहे. तर ह्या वेळेला अशुकारी ट्रीटमेंट ज्याला आपण इमर्जन्सी ट्रीटमेंट जे असते, ॲक्यूट कंडिशन असते, त्यावेळेला ॲलोपॅथीचाच उपयोग केला गेला पाहिजे. त्याचबरोबर आयुर्वेदाचा जरी आपण अभ्यास करत असू, की ज्याला आपण रोग निदान पद्धती आहे,
ज्याला आपल्याकडे पंच ज्ञानेंद्रियाने आपण आयुर्वेदामध्ये परीक्षण करतो, हिस्ट्रीमध्ये आपण हे करतो. त्याच्याच बरोबर जी आधुनिक साधनं आहेत, आधुनिक साधनं म्हणजे अगदी युरिन एक्झामिनेशन पासून सिटी स्कॅन पर्यंत, ह्याचा देखील रोग निदानासाठी आपण उपयोग करून घेतला पाहिजे. उपचार पद्धती तुम्ही कुठलीही द्या, पण त्याआधी तुम्हाला त्या रोगाची माहिती मिळणं गरजेचं आहे. आणि मी आता म्हटलं तसं की अॅक्यूट कंडिशन्स, इमर्जन्सी कंडिशन्समध्ये आयुर्वेद, आणि जेव्हा ती कंडिशन सबसाईड होते, कमी होते, त्यावेळेला तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की पुढे आपल्याला आयुर्वेदानुसार पुढे जायचंय का ॲलोपॅथी आयुर्वेद कॉम्बिनेशन करायचंय किंवा आणखीन काही करायचंय. आहार हा जो आयुर्वेदाचा फार महत्वाचा विषय आहे. आहार म्हणजे फूड इज मेडिसिन, मेडिसिन इज फूड. तो विचार फार मोठा आयुर्वेदाने मांडलेला आहे. मला असं वाटत नाही की कुठल्याही शास्त्रामध्ये जगातल्या की आहाराबद्दल एवढी माहिती दिलेली आहे की त्याचा देखील आपल्याला या सर्व ह्याच्यामध्ये उपयोग करून घेतला पाहिजे उपचार करताना. थोडक्यात म्हणजे कॉम्बिनेशन किंवा इंटिग्रेशन अशा पद्धतीने हे उपचार. ओके सर, ॲलोपॅथीमध्ये काय लिमिटेशन्स आहेत आणि तिथे आयुर्वेदाचा कसा उपयोग सर होऊ शकलाय तुम्हाला, किंवा आयुर्वेदामध्ये असे काही लिमिटेशन्स आहेत का? हो, मी आता सुरुवातीला म्हटलंय की ज्याला आपण म्हणून अॅक्यूट कंडिशन्स ज्या आहेत, सर्जिकल कंडिशन्स आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला ॲलोपॅथी सायन्सचाच उपयोग केला गेला पाहिजे. ज्याला आपण क्रॉनिक किंवा फंक्शनल डिसऑर्डर्स ज्याला आपण म्हणू, त्या ठिकाणी माझ्या मते आयुर्वेद आणि प्राचीन शास्त्राचा खूपच फायदा होऊ शकतो. साधा असा विचार करू, एखाद्या माणसाला गंभीर आजार आहे, तर त्याच्याच बरोबर त्याला जसं आपण आयुर्वेद रसायन चिकित्सा नावाचा एक प्रकार आहे, जी कन्सेप्ट अजूनही ॲलोपॅथीमध्ये रसायन चिकित्सा किंवा रिज्युव्हिनेशन ही कन्सेप्ट नाही आहे. तर त्या क्रॉनिक डिसिजेसमध्ये रिज्युव्हिनेशन ही कन्सेप्ट आपल्याला वापरता येऊ शकते. आणि असं एक खूप मोठं वाक्य ज्याला माझ्या दृष्टिकोनातून सर्व आयुर्वेद त्याचं समाल असं मला वाटतं, रोगा सर्वी मंदाग्न, की मंद अग्नी हा सर्व आजारांचं कारण आहे. तो अग्नी म्हणजे कुठला असेल, तो जाठराग्नी असेल, जो आजकालच्या लाईफस्टाईल मध्ये आपल्याला खराब झालेला दिसतो. त्याच्यानंतर तो दिसेल तुम्हाला भूताग्नी, ज्याला आपण म्हणू लिव्हर मेटाबॉलिझम, आणि ज्याच्यामध्ये पंचमौतिक हे ज्याला आपण म्हणू 5 प्रिन्सिपल्स फूड मध्ये सेपरेट केले जातात. आणि नंतर येतो जो धात्वाग्नी, ज्याला आपण म्हणू सेल्युलर मेटाबॉलिझम. ही कल्पना एवढी मोठी की माझ्या दृष्टिकोनातून ही आयुर्वेदाची कल्पना ॲलोपॅथीमध्ये सर्व ठिकाणी लागू पडते. मला आता असं लक्षात आलेलं आहे की सर्व शास्त्रांचा पाया एकच असतो, फंडामेंटल्स रिमेन द सेम, वेदर इट इज आयुर्वेद असेल किंवा ॲलोपॅथी असेल. फक्त आपल्याला त्याचे इंटरप्रिटेशन करता येत नाही, त्याच्यामुळे आपण ही शास्त्र वेगळी मानतो. थोडा वेळ असेल तर आणखी एक मी तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो की आपल्याकडे दुसरा जो आहे बस्ती म्हणजे अर्ध चिकित्सा समजली जाते, बस्ती चिकित्सा आयुर्वेदामध्ये. म्हणजे मी माझ्या भाषेत क्लिन्झिंग ज्याला आपण म्हणतो ते. आता ॲलोपॅथीमध्ये जे नवीन कन्सेप्ट आलेली आहे की व्हॉट यू आर इज युअर फ्लोरा इज. इफ यू म्हणजे तुमचा जो फ्लोरा आहे, गट फ्लोरा, तो इतका महत्वाचा आहे की त्याच्यावरती संपूर्ण तुमचं शरीराचं नॉर्मल फिजिओलॉजी आणि पॅथॉलॉजी दोन्ही चालू असतात. त्याचं मी कसं कोरिलेशन लावलं की आयुर्वेदामध्ये जे बस्ती सांगितलेले आहे की की ज्यामुळे ह्यासाठी तुम्हाला काही संशोधन करण्याची गरज आहे की जर बस्ती चिकित्सा देऊन जर तुम्ही फ्लोरा बदलू शकलात तर यू आर चेंजिंग द फ्लोरा, यू आर चेंजिंग द कम्प्लीट फिजिओलॉजी. ही फार मोठी कल्पना आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून या बस्ती चिकित्सेवर जर कोणी खरोखर ठरवलं तर ती प्रत्येक ॲलोपॅथी रोगामध्ये तुम्हाला वापरता येऊ शकते, इतकं माझं असं मत झालेलं आहे. आमच्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये काही रुग्णांमध्ये आम्ही त्याचा वापर चालू केला आहे. अगदी मेजर ऑपरेशन झालं, लॅप्रोस्कोपिक आम्ही किडनी काढली, कॅन्सर झालेली किडनी, तर नेक्स्ट डे ऑनवर्ड आम्ही बस्ती चिकित्सा चालू करतो. तर ह्या ठिकाणी तुम्हाला आयुर्वेद हा 100% वापरता येईल मध्ये. अॅक्यूट ॲलोपॅथी ट्रीटमेंट आणि आयुर्वेद असं दोनाचं कॉम्बिनेशन करून आपण रुग्णाला रिझल्ट देऊ शकतो. ओके ओके सर, ह्याच्याशीच एक पुढे संदर्भ धरून मला तुम्हाला असं विचार वाटते की
आजकाल जो सप्लिमेंट्स घेणं किंवा आयुर्वेद म्हटलं की नुसतंच हर्बल सप्लिमेंट्स किंवा जडीबुटीची औषधं किंवा हे असं जे समजलं जातं आणि त्या अनुषंगाने मग प्रोटीन वाढण्यासाठी सप्लिमेंट, कॅल्शियमची सप्लिमेंट्स, ही सप्लिमेंट, ती सप्लिमेंट असं काही घेतलं जातं. तर ती सप्लिमेंट जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्या शरीरावरती किंवा आपल्या किडण्यांवरती काही किती प्रमाणात त्याचं असर होतो आणि ती सप्लिमेंट्स घ्यायची झाली तर ती कशी घ्यावीत? किंवा जे जिमला जातात त्या लोकांना जे प्रोटीन सप्लिमेंट्स किंवा काही जे बाकीचे सप्लिमेंट्स देतात, मिनरल सप्लिमेंट्स वगैरे, तर त्याचा कसा परिणाम होतो आणि ते गरजेचे असतात का? ही कल्पना आयुर्वेदमध्ये नाहीच. सप्लिमेंट्स ही कल्पना ॲलोपॅथीमध्ये आलेली आहे किंवा हाय प्रोटीन स्पेशली जी आली तरुण मुलं जिममध्ये जाऊन म्हणजे व्हे प्रोटीन हा खूप कॉमन प्रकार आहे, ज्यामध्ये हो. सोया प्रोटीन किंवा त्याच्याच बरोबर क्रिएटिन नावाचं एक ते लिक्विड देतात. तुम्हाला माहिती हं. नसेल. हो. असं आहे की जिम ह्याबद्दल देखील माझे स्वतःचे काही वैयक्तिक मत आहे की फिटनेस म्हणजे काय? फिटनेस डझंट मीन अ बिग बायसेप्स और बिग चेस्ट. बिकॉज मोठा मसल मास म्हणजे खूप फिटनेस ही कल्पनाच चुकीची आहे पहिली. म्हणजे हो, हो. काही प्रमाणात वेट ट्रेनिंग हे बरोबर आहे. पण ज्या जिमसाठी ज्याच्यासाठी मसल मास मोठा वाढवण्यासाठी हे जे काम केलं जातं त्यांनी फिटनेस वाढत नाही. हा असं माझं स्पष्ट मत आहे आणि आय एम शुअर अबाउट इट. आता राहिला प्रश्न त्यांनी ते घ्यायला पाहिजेत का? एवढं करून जरी एखाद्याला मसल्स मास वाढवायचा हरकत नाही. अगदी ज्याला सलमान खान व्हायचं असेल असं पण म्हणूया. 6 पॅक्स पाहिजेत. ह्या सप्लिमेंट्सला दिस इज एनिथिंग विच इज अननॅचरल. जर तुम्ही फार काळ घेत राहिला तर त्याच्या शरीरावरती दुष्परिणाम दिसणारच आहे. ही सर्व सप्लिमेंट्स दे प्रोड्युसेस ॲसिडिक रेसिड्यूज. तुम्हाला हं. माहिती नसेल, प्रोटीन्स मध्ये अमायनो ऍसिड्स असतात आणि हो. कुठलंही ऍसिड हे जेव्हा डिग्रेड होतं, हा तर कॉमन केमिकल, तर शेवटी ऍसिडच तयार होणार आहे आणि हा ऍसिड लोड जेव्हा वाढतो तर इट प्रोड्युसेस इन्फ्लॅमेटरी प्रॉडक्ट्स इन द बॉडी. इन्फ्लॅमेटरी हं. प्रॉडक्ट्स म्हणजे ज्याला आपण म्हणू की किंवा आरओएस त्याला म्हणतात, विच प्रोड्युसेस लॉट ऑफ डॅमेज टू द किडनीज. जी आपल्याकडे आयुर्वेदामध्ये आम नावाची कल्पना आहे पहा. आम, यू हं, मस्ट हर्ड हं. अबाउट इट. व्हॉट इज आम? आम इज येस. ऍसिडिक मोर ऑर लेस. ओके. ही सप्लिमेंट जर तुम्ही हो. फार काळ घेत राहिलात तर दिसायला हां. छान दिसेल, काही दिवस ते मसल्स मोठे दिसतील, पण कालांतराने तुम्ही त्याचे फार दिवस घेत राहिलात तर तुम्हाला किडनीवरती, म्हणजे माझ्याकडे माझा स्वतःचा माझ्या काय म्हणतात मावस भाऊ खूप बॉडी बिल्डिंग कसं करण्यामध्ये त्याला इंटरेस्ट होता आणि एक दिवशी माझ्याकडे त्याचा किडनीचा रिपोर्ट घेऊन आला. क्रिएटिनिन त्याचं 2.7 झालं होतं. अगदी हेल्दी पर्सन. म्हणजे तू काय करतोस? हं, तो हं. म्हणे हल्ली फक्त मी चिकन, त्यानंतर व्हे प्रोटीन आणि सॅलड्स. तर मी म्हणतो तुझ्या किडनीज डॅमेज झालेल्या आता तरी. मग आम्ही त्याचं संपूर्ण डाएट बदललं आणि त्याचं क्रिएटिनिन खाली आलं. तर या सर्व सप्लिमेंटमध्ये खरोखरच म्हणजे देर आर लॉट ऑफ साईड इफेक्ट्स. ज्याला अगदी गरज आहे त्यांनी काही काळासाठी घेतले हरकत नाही. अगदी बाबा विकनेस आलेला आहे. पण हं. त्याच्यामध्ये मी आता नवीन एक असं सांगू इच्छितो रिगार्डिंग प्रोटीन्स. जे ॲनिमल ओरिजिन प्रोटीन्स असतात विशेषतः हे नॉन व्हेजिटेरियन प्रोटीन, ह्याच्यापेक्षा त्याला क्षुद्रधान्य म्हणतो आपण त्याला. तुम्ही तर पाहिलं, हं. क्षुद्रधान्य म्हणजे आपली हं. खेडेगावात पिकणारी ज्वारी, बाजरी, नाचणी, रागी. तर ह्यामध्ये तर हाय अमाऊंट ऑफ प्रोटीन्स, लेस अमाऊंट ऑफ फॉस्फरस. आपल्या सर्व हं. नॉन हे जे आपण प्रोटीन्स खातो त्याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण खूप असतं आणि फॉस्फरसमुळे तुमच्या करोनरी आर्टरी किंवा सर्व आर्टरीमध्ये डिपॉझिशन होतं कोलेस्ट्रॉलचं. सो कोलेस्ट्रॉल इज नॉट द फॉल्ट, इट इज अ हाय फॉस्फरस. तर ह्या सर्व याच्यामध्ये इज हाय प्रोटीन्स, लो फॉस्फरस आणि ज्याला आपण ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे ज्याच्यामध्ये शुगर रिलीज खूप स्लो होते. डायबेटिक पेशंटमध्ये जर तुम्ही शुगर स्लो रिलीज करणारे अन्न घेतलं तर डायबिटीस रिमेज अंडर कंट्रोल. म्हणजे डायरेक्ट शुगर खाण्यापेक्षा जर तुम्ही बाजरी खाल्ली तर हं. बाजरीमध्ये पण शुगर आहे, पण इट्स हो. व्हेरी स्लो रिलीज शुगर आहे. दुसरी गोष्ट दे आर अल्कलाइन इन नेचर. सो बॉडीमध्ये इन्फ्लमेटरी प्रॉडक्ट, ऍसिडिक प्रॉडक्ट्स वाढत नाहीत. तर हे देखील जे पूर्वीच्या काळात तुम्हाला अच्छा. सांगतो की कंदमुळं म्हणजे रताळी दे आर व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन्स. हं. जे पूर्वी उपासाच्या दिवशी आपण खायचो, व्हेरी हं. ज्याला म्हणतो आपण की बॉडी असिमिलेबल आहे. तर अशाच सप्लिमेंट्स किंवा एक क्रिएटिनिन घेणं. मला असं वाटतं ओके. माझं उत्तर म्हणजे एका वाक्यात सांगेन की सप्लिमेंट्स ही फार काळ घेऊ नये. आवश्यक आहे थोडा काळ घ्यावी, नंतर ती बंद करावी. त्याच्यापेक्षा आहारामध्ये ओके. ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत
त्याचा वापर तुम्ही जास्त करू शकता. ओके. म्हणजे त्याचा काही कालांतराने जर जास्त दिवस घेत राहिलं सप्लिमेंट्स तर हो, किडनीवरती निश्चितपणे परिणाम होऊ 100% शकतो. हो, अगदी हे नक्की. आणि थँक्यू सर. खूपच डोळे उघडणार असं तुम्ही उत्तर दिलेलं आहे आणि जे कोणी लोक असं किंवा यूथमध्ये सध्या खूप हे प्रचलित आहे फॅड सगळीकडे प्रोटीन डाएट आणि व्हे प्रोटीन ह्याचा खूप फॅड हे प्रचलित आहे. तर त्यांना हे नक्कीच आय ओपनर असेल की किती त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो की लॉंग रन मध्ये तो खूप मोठा एक आजाराच्या स्वरूपात होऊ शकतो. सर एक 2 मिनिटं मी सगळ्या आपल्या व्ह्युअर्सना अर्ज करीन की आपल्याबरोबर डॉक्टर पाटणकर हे फेमस युरोलॉजिस्ट आज आपल्याबरोबर आहेत गप्पा मारण्याकरता आणि त्यांच्याशी आपण आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या दोन्ही दृष्टिकोनातून युरोलॉजीशी निगडीत अशा वेगवेगळ्या प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत. प्लीज तुमचे काहीही प्रश्न असतील, काही कमेंट्स असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. मी निश्चितच ते प्रश्न डॉक्टर पाटणकरांपर्यंत पोहोचवेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही आता कन्सल्ट करू शकता सरांना. सर आता आपल्याबरोबर लाईव्ह आहेत निसर्ग टॉक्समध्ये. सर पुढचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छिते की हर्बो मिनरल ड्रग्स किंवा जे काही हेवी मेटल्स वापरायची जी पद्धत आहे किंवा रसायन चिकित्सा जी करायची पद्धत आहे म्हणजे हेवी मेटल्स वापरून करायची चिकित्सा जी आयुर्वेदामध्ये प्रचलित आहे. तर ती काही किडनी डिसऑर्डर्स मध्ये सुद्धा ती रसायनं वापरली जातात, ती औषधं वापरली जातात. तर ते कितपत योग्य आहे आणि त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे सर? ते वापरावीत का नाही? आता ज्याला आपण टॉक्सिक हेवी मेटल्स म्हणजे मर्क्युरी, कॅडमियम, आर्सेनिक आणि लेड हे तर 4 गोष्टी सर्व औषधांमध्ये बॅन केलेल्या आहेत. म्हणजे वंग म्हणू किंवा पारद जो सांगितलेला आहे. प्रश्न असा की आयुर्वेदामध्ये जे रसशास्त्र झालेलं आहे 12व्या शतकातलं, तर त्यामध्ये पारा, गंधक आणि वंगाचा खूप त्यांनी उपयोग सांगितलेला आहे. आणि नक्कीच त्याचा उपयोग असणार देखील. परंतु आजही म्हणजे माझ्या मनात शंका येते की हे जे हेवी मेटल्स असतील, मी जे 4 मेन्शन केले, तर ते हेवी मेटल्समध्ये जी तयार करण्याची जी प्रोसेस आहे, ती प्रोसेस माझ्या मते नीट फॉलो केली जात नाही. आजच्या या ड्रग मॅन्युफॅक्चरिंग सिस्टममध्ये. आणि तशी केली गेली, अशा काही कंपन्या आहेत, असं मी ऐकलेलं आहे, की ज्यांच्याकडे ह्याचं संपूर्णपणे परीक्षण केलं जाऊन स्टँडर्डायझेशन केलं जातं. परंतु त्यासाठी काही प्रमाणात शास्त्रीय संशोधन होणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा प्रश्न असा आहे, की आमच्या किडनीचं सांगतात, की आम्ही ही औषधं घेतली, हर्बल घेतली, हे घेतली. मग काही वेळेला आम्ही त्यांच्या लेड लेव्हल्स करून घेतलेल्या आहेत. तर त्या लेड लेव्हल्स खूप म्हणजे किंवा आर्सेनिक लेव्हल्स. तर ह्याचं कारण असं आहे, की प्रॉबेबली ते औषध तयार करताना जी काळजी घ्यायला पाहिजे होती, ती काळजी न घेतल्यामुळे त्याचे विषारी अंश त्या औषधात आलेत आणि त्याच्यामुळे किडनी डॅमेज झालेली आहे. आता एक असा किस्सा घडला, की त्याचा 10 टाइम्स त्याचं हे ग्लोरिफिकेशन केलं जातं. आणि त्यामुळे मध्ये जामामध्ये जे एक आर्टिकल आलं होतं, त्या आर्टिकलमुळे त्यांनी युरोपियन कंट्रीजमध्ये बॅन केलं संपूर्ण आपल्या औषधावर बंदी घातली गेली. तर हेवी मेटल्सच्या संदर्भात हे 4 सोडले, तर बाकी जे आहेत म्हणजे कॉपर इज अलाउड, त्याच्यानंतर झिंक इज अलाउड, त्याच्यानंतर सिल्वर इज अलाउड, गोल्ड इज अलाउड. पण त्याच्या ज्या एक रेंजेस असतात, जर एखाद्याला ते द्यायचं असेल, तर मला असं वाटतं की त्याच्या ब्लड लेव्हल्स मेजर करून जर त्यांनी दिलं आणि त्या औषधाचं परीक्षण करून घेतलं, की त्या औषधामध्ये खरोखर किती प्रमाणात हेवी मेटल्स आहेत, तर तो वापर केला जाऊ शकतो. माझा स्वतःचा त्यामध्ये फारसा वैयक्तिक अनुभव नाही. आता मी त्याच्यावरती ट्रायल चालू करतोय, की रसशास्त्रामधले जे ते कल्प सांगितलेले आहेत, त्या कल्पांचा वापर करून काही करता येऊ शकतं का? पण अजूनही असं त्या पॉझिटिव्ह ओपिनियन नाही आहे अबाउट मिनरल्स. हे जे 4 मी सांगितले त्याबद्दल नक्कीच खूप आक्षेप आहेत. पारागंधक हे सांगितले किंवा लेड आणि आर्सेनिक आणि कॅडमियम. त्याच्यामुळे आता तरी मी त्याच्यासाठी एक वर्ड ऑफ कॉशन म्हणजे काळजीपूर्वक किंवा ती औषधं टाळता आली किंवा अत्यंत खात्रीच्या सोर्स मधून ती औषधं पाहिजेत आणि देणारा जो वैद्य असेल त्याने डोळ्यात तेल घालून त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे द्यायचे असतील तर.
सर तुम्ही जे म्हणलात की जसं ही मेटल्स टाळली पाहिजेत, तसे अजून कोणत्या गोष्टी आहेत किंवा अजून कोणते काही ड्रग्ज आहेत जे किंवा रोजच्या आपल्या खाण्यामधल्या काही गोष्टी ज्या प्रिव्हेंटिव्ह मेजर होऊ शकतात किडनी स्टोनसाठी किंवा किडनी डिसऑर्डर पासून आपण वाचू शकतो, अशा कोणत्या गोष्टी शक्यतो अव्हॉइड करायला पाहिजेत त्याबद्दल थोडंसं सांगा. आता स्टोन हा फार मोठा म्हणजे फारच मोठा प्रश्न आहे की ज्याचं प्रमाण इतकं वाढत चाललंय की ओपीडी मध्ये माझ्याकडे रोजच्या 30 पेशंट पैकी जवळजवळ 22 लोकांना छोटे छोटे स्टोन्स असतात. याचा अर्थ काय की कुठेतरी आपली सर्व सिस्टीम ही बिघडलेली आहे. आणि माझ्या दृष्टिकोनातून त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जे आपण लाईफस्टाईल म्हणतो. म्हणजे पूर्वीच्या काळी स्टोनचं प्रमाण होतंच, नव्हतं असं नाहीये. हे त्याचं कारण संपूर्ण जे लाईफस्टाईल बदललेली आहे, ज्याला आपण म्हणतो दीज आर स्टोन, डायबिटीज, ओबेसिटी, हायपरटेन्शन, कार्डियक डिसीजेस, क्रॉनिक किडनी डिसीज, स्टोन, हे सर्व एकाच मेटाबॉलिक सिंड्रोम ज्याला आपण म्हणतो हे करू, त्याचं नाव होते मेटाबॉलिक सिंड्रोम. म्हणजे शरीरामधला चयापचयाच्या ज्या क्रिया बिघडल्या जाणाऱ्या सर्व आजारांमध्ये किडनीमध्ये होणारा स्टोन एक आजार आहे, डायबिटीज दुसरा आजार आहे. हा एक प्रकार आहे. दुसरी गोष्ट ही एक समजूत आहे. माझ्याकडे पेशंट मी आळू खात नाही, पालक खात नाही, काकडी खात नाही, म्हणजे बियांचे पदार्थ खात नाही, तरी मला का स्टोन झाला. आणि बहुतेक सर्व रुग्णांना सांगितलं जातं की तू हे खाऊ नकोस. त्याचं उत्तर असं आहे की एकाच कुटुंबामध्ये एकाच प्रकारचं जर अन्न खाल्लं जात असेल तर त्यातल्या एकाच व्यक्तीला जो स्टोन होतो याचं कारण नक्की अन्नामध्ये दोष देण्यामध्ये असतो. तर कुठल्याही म्हणजे टोमॅटो जरी खाल्ला, पालक जरी काही प्रमाणात खाल्ला, म्हणजे ज्याला आपण म्हणू बॅलन्स डाएट मध्ये घेतला तर त्याच्यापासून स्टोन होत नाही. ह्या लोकांच्या मध्ये हल्ली ज्या मी पाहतोय तर त्यांच्यामध्ये ऑक्झॅलेट अट्रॅक्टनी खराब झालेला असतो आणि तिथून त्याचं ऍब्सॉर्प्शन हेही प्रमाणात होतं. त्यानंतर फॅटी लिव्हर नावाचा एक प्रकार तुम्ही पाहिला असेल, खूप कॉमन आहे. 70% पॉप्युलेशन मध्ये फॅटी लिव्हर हा प्रकार. फॅटी लिव्हर म्हणजे काय की लिव्हर मध्ये इतकी चरबी वाढली आहे, जे बाहेर बोटावर वाढलेली असेल ते लिव्हर मध्ये पण वाढते, त्याचा मेटाबॉलिझम कमी होतो आणि तिथे जे इन्फ्लेमेटरी प्रॉडक्ट्स तयार होतात ते प्रॉडक्ट्स किडनीमध्ये जाताना त्या ठिकाणी डिपॉझिट होतात आणि स्टोन होतो. त्याच्यामुळे नुसतं आहार 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 हा जो म्हणजे आहारच मग तुम्ही असा घेतला पाहिजे, तुमची अशी पाहिजे की तुमच्या आहारामध्ये हे शरीरामध्ये घटक तयार होणार नाहीत. आणि त्याच्याच बरोबर अर्थात की आयुर्वेदामध्ये जे काही औषध सांगितलेले आहेत, वरुण आहे, त्याच्यानंतर गोखरू आहे, पुनर्नवा आहे, त्याच्यानंतर कोळीथ आहे की ज्याच्यामध्ये सायट्रेटचं प्रमाण वाढतं युरिन मध्ये, कारण सायट्रेट डेफिशियन्सीमुळे स्टोन होतं असं एक मॉडर्न मध्ये रिसर्च झालेलं आहे. सायट्रेट करेक्शन केली जाते. त्याच्याच बरोबर कॅल्शियम आणि ऑक्झॅलेट जो स्टोन तयार होतो तर ते कॅल्शियम आणि ऑक्झॅलेटचं सेपरेशन केलं जातं. त्यासाठी ही आयुर्वेदिक औषधं नक्कीच मदत करतात. तर स्टोन न होऊ नये यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आहाराकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. भरपूर प्रमाणात ज्याला आपण म्हणू की पाणी असणं हे महत्वाचं, फ्लशिंग इफेक्ट ज्याला म्हणतो तो असला पाहिजे. त्याच्या औषधं घेत राहिला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. थोडक्यात सांगायचं म्हणजे आता मी सुबक नावाचं माझं जे औषध मी तयार केलं, तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा बनाना म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये हे मुसा पॅराडायझ का म्हणजे आपल्या ज्याला आपण हे म्हणू केळ, तर केळाचा पंचांग वापरायला सांगितलेले आयुर्वेदामध्ये. तर ते न करता आम्ही कंदाचा, जी आमची कन्सेप्ट आहे, म्हटलं शेवटी मुळामध्ये मुळापासून झाड वाढतं. सो कुठल्या वनस्पतीचे मॅक्झिमम गुणधर्म मुळामध्ये असणार आहेत आणि ते कंदापासून नवीन बेबी तयार होतं, नवीन झाड तयार. त्याच्यापासून आम्ही क्षार तयार केले, त्याच्याबरोबर वरून नंतर आघाडा, नंतर म्हणजे म्हणजे बार्ली जी आपली पूर्वी यज्ञामध्ये वापरली जायची, त्याची बिअरही केली जाते, बार्ली बिअर माहिती असेल तर त्याचा वापर करून हे औषध तयार केलं. तर त्याच्यामध्ये कसं आहे की ही सर्व औषधं ही रोजच्या वापरातलीच आहेत. ही औषधं म्हणण्यापेक्षा आहारामध्ये केलेलं मॉडिफिकेशन आहे. बरोबर, याला काही हरकत नाही. देर आर नो साईड इफेक्ट्स. जर तुम्ही प्रमाणात घेतलीत तर मला असं वाटतं की किडनीच्या ज्यांना ज्याची मूत्रपिंड स्वच्छ ठेवायची त्यांनी घ्यायला काहीच हरकत नाहीये आणि अर्थात त्याचा स्टोनच्या पेशंट उपयोग होतो. सर तुमचं इंटरनेट कनेक्शन थोडं काही डिस्टर्बन्स येतोय का? नाही, मला ऐकायला येते व्यवस्थित. ओके.
ओके. दुसरा एक प्रश्न माझे तुझ्या प्रश्नात राहून गेलं, एक उत्तर राहून गेलं. कॅल्शियम सप्लिमेंट हा एक विषय हो सर, होता, बोला. तो फार महत्वाचा आहे, की मला डॉक्टरने हो. खूप कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या आणि माझ्या त्याच्यामुळे स्टोन झाला का, अशी एक हे असते. त्याही संदर्भात माझं असं थोडंसं संशोधन झालंय, की आपण जे नेहमी कॅल्शियम घेतो, म्हणजे डॉक्टर शेलकॅल वगैरे देतात, त्यातलं हार्डली 1% फक्त ऍब्सॉर्ब होतं. 99% हे एक्सेड होऊन जातं. दुसरी गोष्ट, एक्स्ट्रा कॅल्शियम हो. जे आपण घेतो त्यांनी स्टोन होत नाहीत, ही चुकीची कल्पना आहे. आणि त्याच्यासाठी मी असं म्हणेन, की ज्याला ऑर्गॅनिक कॅल्शियम ज्याला आपण म्हणूया, ऑर्गॅनिक कॅल्शियमचा सोर्स हा शंखामध्ये किंवा क्रॉन्सेल मध्ये असतो, किंवा कुकुटांतत्व भस्म नावाचा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये असतो, हो. किंवा परवाळामध्ये हो. असतो, किंवा कोरल्स मध्ये असतो. तर ह्याच्यामध्ये असणारं जे कॅल्शियमचं प्रमाण असतं, ज्यांना कॅल्शियम डेफिशियन्सी आहे त्यांनी या स्वरूपाची कॅल्शियम सप्लिमेंट घ्यायची जेव्हा गरज लागेल त्यावेळेला. कारण ते कॅल्शियम इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये असतं. बरोबर. सर, आता तुम्ही किडनी स्टोनच्या बाबतीत सांगताना म्हणालात, की पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर फ्लशिंग आउट व्हायला मदत होते. पण काही वेळेला असं होतं, की लोकं दिवसातनं एक 4 लिटर, 5 लिटर पाणी पितात, की जेणेकरून किडनी स्टोन अव्हॉइड करता येईल, किंवा काही वेळेला असं होतं, की जे कोणी डायबेटिक लोक आहेत किंवा ज्यांना किडनी डिसऑर्डर झालेली लोक आहेत, असे लोकही खूप जास्त पाणी पितात फ्लश आउट होण्यासाठी. तर ते किती बरोबर आहे आणि ते किती गैरसमज आहेत लोकांना त्याच्याबद्दल? म्हणजे काय गैरसमज येतो, की पाणी पिणं म्हणजे किडनी चांगली राहणं? बरोबर आहे. तर त्याबद्दल सर थोडंसं. हा अतियोग झाला. लघुयोग, समयोग आणि अतियोग, हे 4 ते 5 लिटर जे लोक पाणी पितात, हा अतियोग आहे. आणि तुम्ही तर दॅट इज एक्सेसिव्ह स्ट्रेस ऑन द किडनीज. सर्वसाधारणपणे पाणी किती पितो यापेक्षा साधारण दर 3 तासाला 250 ते 300 ml जर आपल्या युरिन झाली तब्येतीप्रमाणे, साधारणतः ती 2.5 लिटरच्या आसपास होते. तेवढा इंटेक तुम्ही ठेवला तर मला वाटतं पुरेसं आहे. की मी किती पाणी पितो त्याच्यापेक्षा मला दर 3 तास तर त्याचा उपयोग आहे. असे काही मी लोक पाहिलेत की सकाळी उठल्यानंतर 2 लिटर पाणी पितात आणि त्याने दिवसभर मग दुपारपर्यंत पाणी प्यायचं नाही, मग परत रात्री पितात. तर ह्या मधल्या काळामध्ये कसं होतं, की जेव्हा तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी करता तर बॉडीमध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि ऍसिडिक रेसिड्यूज वाढतात. दॅट इज द टाइम स्टोन फॉर्मेशन टेक्स प्लेस. हे जे फ्लशिंग आहे कंटिन्युअस राऊंड द क्लॉक पाहिजे. एका वेळेला मी 4 लिटर पाणी पिलं तर त्याचा उपयोग होणार नाही. दर ठराविक अंतराने हे पाणी पिणं गरजेचं आहे आणि त्या प्रमाणात लघवी होणं महत्वाचं आहे. तर 4 ते 5 लिटर पाणी म्हणजे काही गरज नाही, हे नक्की. ओके. सर, तेवढी छान माहिती देताय सर तुम्ही. तर मी परत एकदा आपल्या ऑडियन्सला रिक्वेस्ट करीन, की तुमचे काही शंका असतील, प्रश्न असतील, काही कमेंट्स असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. आपण अशीच चर्चा करणार आहोत डॉक्टर पाटणकर यांच्याशी. सर, मी तुम्हाला अजून एक प्रश्न प्रोस्टेट ग्लॅन्ड बद्दल विचारू इच्छिते, की प्रोस्टेटशी निगडीत म्हणजे एनलार्जमेंट किंवा बीपीएच जे आपण म्हणतो, तर त्याचं रूपांतर हे नेहमीच प्रोस्टेट कॅन्सरमध्ये होऊ शकतं का? आणि पीएसए टेस्ट जी केली जाते प्रोस्टेटसाठी, तर त्याचं काय महत्व आहे आणि त्याची व्हॅल्यूजचं काय महत्व आहे? तुमचा ह्याच्यावरती स्टडी सुद्धा झालेला आहे सर, त्याच्याबद्दल सुद्धा थोडंसं आम्हाला सांगितलं तर. तर प्रोस्टेटचे 2 आजार आहेत. एक म्हणजे तरुण वयात होणारे आजार आणि दुसरा म्हणजे प्रोस्टेट एनलार्जमेंट. साधारणतः 25 ते 50 या वयोगटामध्ये प्रोस्टेटचं इन्फ्लमेशन किंवा इन्फेक्शन होतं. प्रोस्टेटायटिस त्याला आपण म्हणतो. हा वेगळा आजार आहे. त्याला ऍक्टिव्हली सेक्शुअल लाईफ ज्याला आपण म्हणतो 25 ते 50 किंवा 60 व्हॉट एव्हर इट इज. सो त्या काळामध्ये होणारं प्रमाण हे जास्त म्हणजे प्रोस्टेटायटिस होतं, ज्याच्यामुळे लघवीला आग, जळजळ, इन्फेक्शन वगैरे तक्रारी असतात. दुसरा जो प्रकार आहे जो से आफ्टर 60 किंवा से रिटायरमेंट नंतर प्रोस्टेट एनलार्जमेंट, ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. आणि हे होण्याचं कारण म्हणजे जसं बायकांमध्ये मेनोपॉज असतो, हॉर्मोन्स कमी झाल्यामुळे पाळी थांबते त्यांची, तसं पुरुषांमध्ये अँड्रोपॉजही असतो. आणि अँड्रोपॉज म्हणजे शरीरामध्ये हॉर्मोन्सचं संतुलन कमी जास्त होतं आणि त्या वयोगटामध्ये प्रोस्टेटची वाढ होणार लागते. तर ही वाढ 2 प्रकारची असते. एक असते ज्याला आपण म्हणू साधी, की जी वाढल्यामुळे युरिन उत्सर्जनाच्या काही तक्रारी सुरुवात होते, म्हणजे लघवीचा फ्लो मंदावणे, वेळ लागणे, लघवी शिल्लक राहणे. म्हणजे एकामध्ये आपण बिनाईन, ज्याला साधी, दुसरी म्हणजे कॅन्सरस.
ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतात. म्हणजे असे पेशंट बरेचसे असतात की ज्यांच्यावर दोन्ही कॉम्पोनंट आहे, बिनाइन एनलार्जमेंट आणि कॅन्सरस एनलार्जमेंट, किंवा प्युअरली बिनाइन एनलार्जमेंट किंवा प्युअरली कॅन्सर एनलार्जमेंट. त्याच्यामुळे बिनाइन ग्लँडचं रूपांतर कॅन्सरमध्ये होत नाही. हा आजार सर्वस्वीपणे वेगळा आहे. आणि बऱ्याच वेळा प्रोस्टेट कॅन्सरमध्ये लघवीच्या तक्रारी असतील असं नाही. म्हणजे कित्येक पेशंट माझ्याकडे असे आलेले आहेत की माझी पाठ दुखतीये खूप, माझ्याकडे आले आणि ते असं लक्षात आलं की त्याला प्रोस्टेटचा कॅन्सर होता आणि त्या कॅन्सरचा प्रसार त्याच्या पाठीच्या मणक्यांच्या हाडांमध्ये झाल्यामुळे तिची पाठ दुखत होती, पण त्याला लघवीच्या काहीच तक्रारी नव्हत्या. PSA ही जी टेस्ट केली जाते, अच्छा. हा म्हणजे आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटची PSA टेस्ट आम्ही करतो, म्हणजे प्रोस्टेटच्या निगडीत असेल तर त्या PSA मध्ये ही रक्तामधली प्रोस्टेटची एक केमिकल आहे ज्याचं सिक्रिशन्स किंवा PSA हे प्रोस्टेटच्या पेशी तयार करतात आणि ह्याचं एक मेजर केलं जातं. त्याचं एक लेवल म्हणजे जसं आपण डायबिटीस असेल तर 80 ते 120 आपण एक हे धरलेलं आहे. तसं 0 ते 4, 4 ते 10 आणि 10 पेक्षा जास्ती. जर 0 ते 4 PSA लेवल असेल असतं, 4 ते 10 मध्ये साधारणतः 10% पॉसिबिलिटी असते. पण जर 10 पेक्षा जास्त असेल तर मात्र ह्या रुग्णांनी PSA जे वाढलेलं आहे कॅन्सरमुळेच आहे का इन्फेक्शनमुळे हे खात्री करून घेणं महत्वाचं आहे. तर कॅन्सर प्रोस्टेट जर तुम्हाला डायग्नोज करायचं जर असेल तर तो 3 प्रकारे आपण करतो. एक म्हणजे PSA टेस्ट, दुसरी म्हणजे शारीरिक तपासणी, डॉक्टरांना प्रोस्टेटनी बोटाने तपासताना जाणवू शकतं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे सोनोग्राफी, जी सोनोग्राफी गुदमार्गातून जी सोनोग्राफी करतो पोटातून ती तेवढी ऍक्युरेट असत नाही. सोनोग्राफी ही गुदमार्गातून ज्याला म्हणतो ट्रान्स रेक्टल सोनोग्राफी, जी प्रोस्टेट स्पेसिफिक असते. या 3 गोष्टीमध्ये जर तुम्हाला काही शंका आली की PSA खूप जास्ती आहे किंवा बोटाला काहीतरी वेगळा फील लागतं किंवा त्या ट्रान्स सोनोग्राफी मध्ये वेगळं वाटतंय, तर मात्र मग कॅन्सर आहे की काय अशी शंका घेऊन पुढे तपास करणं हे गरजेचं आहे. अच्छा. ओके. सर आपल्याला एक क्वेश्चन आलेला आहे, मी घेते. इफेक्टिव्ह ट्रीटमेंट पथ्य टू बी फॉलोड अँड फॉर हाऊ मच टाइम आफ्टर एक्सटर्नल hemorrhoidectomy so that we don't have recurrent hemorrhoids, especially when job is of sales and marketing where eating habits are irregular. सर हे hemorrhoids बद्दल आहे, तर तुम्ही हा प्रश्न घेऊ इच्छिता का? मी काही त्यातलं नाही कॉमन सेन्सने मी उत्तर देऊ इच्छितो. हिमोरॉइड्स म्हणजे काय? हिमोरॉइड्स पाईल्स ज्याला आपण म्हणू, ते हिमोरॉइड्स म्हणजे ज्या जसं काही लोकांच्या पायावरती आपण एक व्हेरिकोज वेन झालेला पाहतो, मोठ्या मोठ्या अशा निळ्या रेषा दिसतात, म्हणजे ते शिरा मोठ्या होतात. कारण त्यांच्या ज्या हे असतं ज्याला आपण म्हणू वॉल्स ज्या असतात, त्या वॉल्स वीक झाल्यामुळे त्या मोठ्या होतात. आणि प्रकार आपल्याला हिमोरॉइड्स मध्ये होतो की गुद मार्गामधल्या ज्या व्हेन्स असतात त्या खूप मोठ्या झाल्या, म्हणजे इट इज व्हेरिकोज व्हेन्स ऑफ द रेक्टम और एनल कॅनल, से दे बिकम बिग, आणि त्या बाहेर आल्या की त्याच्यातनं त्या फुटल्या की ब्लिडिंग चालू होतं. हे त्याच्यामधलं कारण आहे. तर त्याच्यामध्ये पहिली कारण म्हणजे कॉन्स्टिपेशन, पोट साफ नसणं. दुसरं कारण म्हणजे सिडेंटरी हॅबिट्स, सतत बसून राहणं. तिसरं म्हणजे लॅक ऑफ एक्सरसाइज. आणि चौथं म्हणजे ज्या अन्नामुळे आहारामुळे गुदमार्गा 4 कारणं तुम्हाला प्रामुख्याने हिमोरॉइडच्या पेशंटमध्ये दिसतील. हिमोरॉइड होतात ह्याचाच अर्थ असा आहे की ह्या काहीतरी याच्या चारीपैकी चारी किंवा काहीतरी कुठेतरी आपली चुकी झालेली आहे. सुरुवातीचा जर काळ असेल, अगदी अर्ली पाईल्स ज्याला आपण म्हणतो, तर डाएट करेक्शन, कॉन्स्टिपेशन करेक्शन, त्याच्यानंतर एक्सरसाइजेस, त्याच्यामुळे पाईल्स कमी होऊ शकतात. पण एकदा त्याचं प्रमाण वाढलं आणि ब्लिडिंग व्हायला लागलं तर मात्र ऑपरेशन करून घेणं भाग असतं. ऑपरेशन म्हणजे काय केलं जातं की हा वाढलेला शिरा फक्त बांधल्या जातात. मूळ जी प्रवृत्ती आहे तुमची त्याच्यावरती आपण काही इलाज करत नाही. तर त्यासाठी परत ह्या 4ही गोष्टी जरी तुम्ही हे ऑपरेशन करून घेतलं तरी पुढच्या काळामध्ये ह्या 4ही गोष्टीचा पथ्य हे कायमच पाळायला पाहिजे. असं त्याच्यामध्ये की 6 महिने मी करतो, वर्षभर करून त्याचा उपयोग होणार नाही, परत काही वर्षांनी त्रास होतो. ते पथ्य कायमच असतं हिमोरॉइडसाठी. हो. नक्कीच सर, खूप छान उत्तर दिलं तुम्ही. त्यांना सॅटिस्फॅक्टरी असं उत्तर मिळालेलं आहे की पथ्य हे तर त्यांनी कायमचं पाळलंच पाहिजे, त्याच्याशिवाय तर पर्याय नाहीये. की हिमोरॉइड्स किंवा कोणतेही डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स असतील तर त्यांना पथ्य पाळणे आणि
जी काही औषधी असतील त्यांचं नियमित स्वरूपात घेणे ह्याच्याशिवाय कोणता पर्याय असू शकत नाही. सर नेक्स्ट मला युरिक ऍसिड बद्दल एक असा प्रश्न विचारायचा आहे की व्हॉट फूड शुड वी कन्झ्युम अँड नॉट कन्झ्युम टू कीप युरिक ऍसिड इन कंट्रोल, आणि नॅचरल इन्ग्रेडियंट्स काही घेऊ शकतो का युरिक ऍसिड कंट्रोल करण्यासाठी? आता युरिक ऍसिड जे असं वाढतं, क्वेश्चन सर आलेलं आहे आपल्याला. नाही ठीक आहे, काय हरकत नाही. युरिक ऍसिड स्टोन्स पण तयार होतात. दुसरा कॉमन म्हणजे गाऊट नावाचा आजार होतो. गाऊट म्हणजे सांध्यांमध्ये डिपॉझिट होणं, ग्रेट टोच्या म्हणजे अंगठ्याच्या याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळं युरिक ऍसिड वाढतं. किंवा ज्याला आपण म्हणू CKD मध्ये पण युरिक ऍसिड वाढतं. तर युरिक ऍसिड वाढण्याची 2 कारणं असतात. एक म्हणजे एक्सटर्नल. एक्सटर्नल म्हणजे तुमच्या खाण्यामध्ये जास्ती प्रमाणात नॉन व्हेजिटेरियन फूड ज्याला आपण म्हणू, ॲनिमल प्रोटीन्स जास्ती असतील तर युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं. कारण हे जे हे होतं, डिग्रेडेशन होतं किंवा जर ब्रेकडाऊन होतं, तर त्याच्यामध्ये जे नायट्रोजन्स पदार्थ असतात तर त्याच्यासाठी युरिक ऍसिडचं फॉर्मेशन केलं जातं. पण ते जर फार प्रमाणात वाढलं तर युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं. हा झाला एक्सटर्नलचा भाग. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर स्पेशली ज्याला आपण रेड मीट म्हणतो, रेड मीट म्हणजे मटन. तर आपण अरबी कंट्रीजमध्ये गेलो तिथे मटन खूप खाल्लं जातं त्या मानाने इतर कोणत्या देशापेक्षा, तर त्यांच्यामध्ये युरिक ऍसिडचे स्टोनचं प्रमाण खूप आहे. तर डेफिनेटली एक्सटर्नल फॅक्टर हा महत्वाचा आहे त्याच्यामध्ये. परंतु काही वेळेला असे काही रुग्ण आहेत की टोटली व्हेजिटेरियन आहेत, म्हणजे नॉनव्हेज खात नाहीत, त्यांच्याही याच्यामध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलेलं दिसतं. याचाच अर्थ असा आहे की युरिक ऍसिड तयार होण्याचा जो मेटाबॉलिझम आहे शरीरातला, जो विशेषतः लिव्हरमध्ये युरिक ऍसिडची निर्मिती म्हणजे प्रिकर्सर्स युरिक ऍसिडचे लिव्हरमध्ये तयार होतात. तर ती एन्झायमॅटिक रिॲक्शन यांची बंद झालेली, कमी झालेली असते, मंदावलेली असते, बिघडलेली असते. तर डॉक्टर लोक जे आपण औषधं घेतात, कोल्चिसिन आहे, अलिप्युरिनार नावाचं औषध आहे, फिब्युस्टॅट नावाचं औषध आहे, त्याच्यामुळे वाढलेला युरिक बरोबर माझ्या दृष्टिकोनातून जर अशा रुग्णांनी लिव्हरचं डायजेशन सुधारणार जर औषधं घेतली तर त्याचा त्यांना 100% फायदा होऊ शकतो. आमच्याकडे हल्ली फॅट, तर त्याच्यामध्ये काही पेशंटना युरिक ऍसिडच्या लेवल वाढलेले दिसतात. तर फॅटी लिव्हरमध्ये लिव्हर मेटाबॉलिझम जर तुम्ही हे केलात, इम्प्रूव्ह केलात, तर युरिक ऍसिडचं प्रमाण कमी होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला डाएटही आहे, डायजेशनही आहे आणि ड्रग्स पण आहेत. या तिन्हीचा वापर केला तर तुम्हाला युरिक ऍसिड कंट्रोलमध्ये आणता येऊ शकतं. ओके. सर अजून एक प्रश्न आपल्याला असा विचारलाय की ऍसिडिटीचा काही इफेक्ट होतो का किडनीवरती, युरिनरी सिस्टीम वरती काही परिणाम होतो का हायपर ऍसिडिटीचा? एक 1932 मध्ये ऑटो वॉर्बर्ग नावाचा एक जर्मन सायंटिस्ट आहे, म्हणजे होता. तर त्यांनी असं त्याला एक नोबेल प्राइज मिळालं त्याच्या शोधाबद्दल. त्यांनी काय शोध लावला की एनी ऍसिडिक एन्व्हायरमेंट इज अ कॉज ऑफ एनी डिसीज. म्हणजे कोल्ड टू कॅन्सर हे त्यांनी प्रूव्ह केलं. त्याच्या नोबेल पारितोषिक 1932 मध्ये. ओटो वॉर्बर्ग इज अ जर्मन सायंटिस्ट. यू कॅन, सो ऍसिडिटी इज द मेन कॉज फॉर एनी डिसीजेस. येस. किंवा जागरण होतं, खाण्यामध्ये वाढतो, आपण रात्री झोपलो नाहीये, पोट बिघडलं, आपण काय सांगतो, अरे माझी ऍसिडिटी वाढली. तुम्ही जर प्रत्येक आजाराचं तुम्ही पाहिलं तर पहिले सकाळी उठल्यानंतर स्टेटमेंट आहे, अरे माझी पित्त वाढली, माझे ऍसिड वाढले. म्हणजे काय की शरीरामधला जो ऍसिड बेस बॅलन्स आहे तो बिघडलेला आहे, आणि त्याचा एक मॅनिफेस्टेशन, एक लक्षण म्हणजे ऍसिडिटी वाढणे. आणि प्रत्येक आजारामध्ये तुम्हाला काही ना काही प्रमाणामध्ये ऍसिडिटीचं प्रमाण वाढलेलं दिसेल. कारण हीच ऍसिडिटी पुढे जाऊन तुम्हाला पोटामधले दिसते, हीच ऍसिड टिश्यू मध्ये जाते, आणि त्याच्यामधून हे सर्व प्रकारच्या रोगांचं तुम्हाला हे दिसून येतं, लक्षण दिसून येतं. तर ऍसिडिटी इज द मेन कॉज ऑफ एव्हरी, म्हणजे दिस इज अ बेस, आय वुड से, बेस ऑफ ऑल डिसीजेस. इन्फ्लमेशन म्हणजे ऍसिडिटी. व्हॉट इज इन्फ्लमेशन जेव्हा आपण म्हटलं जातं मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये, इट प्रोड्युसेस ऍसिड्स. तर पोटामधली ऍसिडिटी हे इतर अगदी जगामध्ये जसं कॉन्स्टिपेशन हा अगदी ज्याला म्हणू की आमचा स्वयं जन्मजात आजार आहे बहुतेकांचा, तसा ऍसिडिटी हा पण एक आजार आहे.
शेवटी सगळं सर जठराग्नीवरतीच अवलंबून आहे की जठराग्नी जितका चांगला तितकं तुमचं मेटाबॉलिझम चांगलं, तितकी तुमची प्रकृती चांगली. आणि ते बिघडलं एकदा विशेष झालं की सगळे डिसीजेस व्हायला सुरुवात होते. सर अगदी समर्पक असं उत्तर दिलंय तुम्ही त्याला. एक त्याला असं आणखी सर हा न्यूटनचा एक लॉ आहे, न्यूटन्स थर्ड लॉ, ऍक्शन अँड रिॲक्शन्स आर इक्वल अँड अपोजिट. बरोबर आहे, देयर इज नो तो अजून चॅलेंज झाला नाहीये. सो व्हॉट गोज इन दॅट कम्स आउट. शरीरामध्ये जे काय तुम्ही आतमध्ये टाकणार तसंच ते बाहेर पडणार. सो ऍसिडिटी तुम्ही आतमध्ये वाढणार. ओके गो अहेड. खरंय. तर त्याच्यासाठी म्हणजे तुमचा आहार पण सर तसा पाहिजे की जो ऍसिडिटी कंट्रोल करू शकेल, त्याच्यावरतीच नियंत्रण असू शकतं. सर ह्याच्या अनुसरून एक मला असा प्रश्न विचारायचा, मगाशी तुम्ही डायबिटीस, हायपरटेन्शन असं जे म्हणालात आजार, तर खूप जणांना वाटतं की हार्टशी निगडीत आहे हायपरटेन्शन हे, म्हणजे माझं ब्लड प्रेशर वाढलं म्हणजे हार्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर त्याचा परस्पर संबंध किडनीशी असतो किंवा डायबिटीसचा परस्पर संबंध किडनीशी कसा असतो, ह्याच्याबद्दल सर थोडंसं सविस्तर सांगू शकाल किंवा ते म्हणजे एक दुसऱ्याला कसं कॉन्ट्रॅक्ट करतात? येस. आता डायबिटीस बद्दल बोलायचं झालं तर वी आर गोइंग टू बी द कॅपिटल ऑफ डायबिटीस इन द नेक्स्ट डिकेड. इंडिया इज सो कॉमन त्याच्यामध्ये. आणि डायबिटीस मध्ये जर आम्ही असं पाहिलं की किडनी फेल्युअरचे जे पेशंट असतात, म्हणजे एंड स्टेज रिनल डिसीज किंवा CKD स्टेज 5, तर त्याच्यामध्ये 60% लोकांना डायबिटीस असतो. 60% म्हणजे इट इज मोर कॉमन दॅन हायपरटेन्शन. म्हणजे डायबिटीस इज अ मोर डेंजरस गंभीर आजार आहे हायपरटेन्शन पेक्षा देखील. कारण डायबिटीस या आजारामध्ये किडनीच्या ज्या आतल्या ज्या फिल्टर जो असतो तोच ब्लॉक व्हायला लागतो आणि त्याच्यापासून मग क्रॉनिक किडनी डिसीज चालू होतो. त्याच्यामुळे डायबिटीस पेशंटना जवळजवळ सर्वच पेशंटमध्ये मी असं म्हणेन अपवादात्मक तुम्हाला दिसेल की हळूहळू किडनी विक होतातच. फक्त ती CKDची स्टेज पहिली असेल किंवा 5वी असेल. तर डायबिटीस नेफ्रोपॅथी हा जो प्रकार आहे हा अत्यंत कॉमन आहे, व्हेरी कॉमन. दुसरी गोष्ट हायपरटेन्शन आणि किडनी. ज्यांना किडनीचा आजार नाही, दुसऱ्या काही कारणामुळे असेल, तर त्या प्रेशरमुळे किडनीच्या ज्या धमन्या असतात किंवा स्मॉल वेसल्स असतात त्याच्यावरती प्रेशर होऊन त्या हळूहळू निकामी व्हायला लागतात. सो व्हॉट इज नोन ॲज हायपरटेन्सिव्ह नेफ्रोस्क्लेरोसिस. म्हणजे BP वाढल्यामुळे शरीरातल्या ज्या नेफ्रॉन्स किंवा ज्या किडनीमधल्या ज्या पेशी आहेत त्या हळूहळू ऑब्लिटरेट होतात आणि हायपरटेन्शन होतं. त्याच्याच बरोबर एकदा किडनी खराब व्हायला लागली की त्याच्यामुळे हायपरटेन्शन वाढतं. म्हणजे बराचसा BPचा कंट्रोल हा किडनीशी पण रिलेटेड आहे. सो दीज आर इंटरडिपेंडंट. म्हणजे हायपरटेन्शनमुळे किडनी खराब होणे आणि किडनी खराब हायपरटेन्शन वाढणे. सो पण त्यातही माझ्या दृष्टिकोनातून डायबिटीस हा जास्ती त्रासदायक आजार आहे किडनीच्या दृष्टिकोनातून हायपरटेन्शन पेक्षा देखील. त्याच्या बोथ आर इंटर रिलेटेड, डायबिटीस, हायपरटेन्शन. निश्चितच. सर अजून एक मला आता UTI बद्दल एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की स्त्रियांमध्ये UTIचं प्रमाण हे जास्त बघितलं जातं किंवा फ्रिक्वेंटली त्यांना युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स होतात. पण असं म्हटलं जातं की मेल पेशंट्समध्ये जेव्हा कोणतेही युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन एक वारंवार होत राहतात, तर ते कन्सर्नची गोष्ट असू शकते किंवा ते रूल आउट करणं हे जास्त महत्त्वाचं असतं, असं का आहे? आणि स्त्रियांमध्ये रिकरंट होण्याचं काय कारण असतं? आता दोन गोष्टी या ठिकाणी आहेत की युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन इन फिमेल्स, मेल्स, त्या दोन्ही याच्यामध्ये डायबिटीज जर असेल तर डायबिटिक युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन नावाचा एक वेगळाच प्रकार आहे, जो सर्व डायबिटीज मेल असेल रिकरंट युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन करतात. हा एक वेगळा विषय आहे. डायबिटीज त्याचं प्रमाण जास्त दिसून येतं. त्याचं कारण असं आहे की स्त्रियांमध्ये असतो तो खूप छोटा असतो, लांबी ज्याला आपण ती छोटी असते. आणि स्त्रियांमध्ये 3 मार्ग एकत्र येतात, मूत्रमार्ग, योनी मार्ग आणि गुदमार्ग. त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया जे असतात ते बॅक्टेरिया गुदमार्गातून योनी मार्ग आणि तिथून ते छोट्या मूत्रमार्गामुळे पटकन त्या शरीरात जाऊन वन ऑफ द रिझन
ह्याचं हे एक असं कारण मला असं लक्षात आलेलं आहे की ह्याचंही प्रमाण हल्ली वाढत चाललेलं आहे. त्याचं कारण पण मी म्हणेन की जर तुमचा आहार बिघडला तर तुमचे शरीरामध्ये कॉन्स्टिपेशन आणि गट फ्लोरा बिघडतो. ज्याला इकोला नावाचा ऑर्गॅनिझम जो असतो तो बिघडतो, कॉमन असतो. बदल आणि रिकन्युरेटिव्ह इन्फेक्शन करतो ना. अँटीबायोटिक्स हा इनिशियल दिल्यानंतर त्यांची बाकी करेक्शन्स करणं फार महत्वाचं आहे. प्लस त्यांना ज्याला आपण म्हणू की जी टेंडन्सी असते ती टेंडन्सी कमी करण्यासाठी इम्युनिटी वाढवण्याचं खूप महत्व. अदरवाईज त्यांच्यामध्ये हे प्रमाण वारंवार दिसून येतं. पुरुषांमध्ये जनरली मी म्हटलं की प्रमाण कमी आहे. कॉमन कॉज म्हणजे जर स्टोन वगैरे सोडलं तर प्रोस्टेटचं इन्फेक्शन दिसणे दिसून येतं पुरुषांमध्ये. पण त्या मानाने त्याचं प्रमाण पुरुषांमध्ये कमी आहे स्त्रियांपेक्षा. ओके सर, एक अजून प्रश्न आपल्याला आलेला आहे की हॅलो सर, ऐकू येतंय? मी ऐकतोय. सर, एक क्वेश्चन असा आहे की क्रिएटिनिन सप्लिमेंट्स कॉज किडनी स्टोन्स इफ इनफ वॉटर इज नॉट कंझ्युम, असं आहे का? हो बरोबर आहे. हे जेव्हा तुम्ही सप्लिमेंट्स घेता, सप्लिमेंट घेतल्यानंतर त्यामध्ये वे प्रोटीन्स किंवा क्रिएटिनिन, शेवटी असं आहे की कुठल्या गोष्टीचं मेटाबॉलिझम होण्यासाठी पाणी ते जर कमी पडले तर ऑब्विसली त्याचा मेटाबॉलिझम म्हणजे त्याचं संपूर्ण विघटन होणार नाही. विघटन न झाल्यामुळे त्यातले जे मेटाबॉलिक प्रॉडक्ट असतील ते शरीरामध्ये तसेच राहतील आणि ते किडनीमध्ये जाऊन प्रोटीन सप्लिमेंट घेतो किंवा क्रिएटिनिन घेतो त्यावेळेला लिबरल इंटेक ऑफ फ्लुइड इज व्हेरी इम्पॉर्टंट. डिहायड्रेशन जर झालं तर म्हणजे ज्याला आपण पाण्याचं प्रमाण कमी झालं तर त्यामुळं फूड ह्याच्या सप्लिमेंट इंटेक बरोबर इनफ वॉटर इंटेक इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके सर, एक शेवटचा प्रश्न घेते की तुम्ही तुमच्या पेशंट्सना आहार त्याबरोबर आयुर्वेदिक सप्लिमेंट्स किंवा कोणतेही जी काही किडनीसाठी किंवा युरिनरी ट्रॅकसाठी उपयोगी अशी काही औषधं किंवा व्यायाम अशी कोणती म्हणजे काय फॉलो करायला सांगता, कोणते व्यायाम सांगता किंवा काही औषधी द्रव्य सांगता? आता सप्लिमेंट मला हे कळलेलं नाही प्रकरण करतो म्हणजे नक्की काय देतात हेच मला कळलेलं नाहीये. आयुर्वेदिक सप्लिमेंट म्हणजे जर मला सांगितलं की मध्ये असतं आयुर्वेदिक सप्लिमेंट म्हणजे काय, म्हणजे आयुर्वेदिक वनस्पती सर कोणत्या उपयोगी येऊ शकतात का किंवा कोणत्या प्रकारचे काही फिजिकल एक्सरसाइजेस किंवा योगा? इंटरनेट चालतंय. सर, तुमचं तर अशा प्रकारे आपण आज चर्चा केली डॉक्टर पाटणकर यांच्याशी यूरोलॉजीशी निगडीत तसंच युरिनरी ट्रॅकशी निगडीत अनेक प्रश्नांवरती सरांनी आपल्याला खूप छान माहिती दिली आणि अनेक असे आयुर्वेदिक उपाय पण सांगितले, काही आहाराबद्दलचे काही नियम सांगितले ज्यांनी आपण किडनी स्टोन्स किंवा युरिनरी सिस्टीमचे होणारे आजार काही प्रमाणात प्रिव्हेंट करू शकू किंवा
जे किडनीचे इन्फेक्शन्स लांबवू शकू. तर मी आज पुन्हा एकदा सरांचे आभार मानू इच्छिते की सरांनी इतक्या बिझी शेड्यूल मधून येऊन आपल्याला इतके छान माहिती दिली आणि खूप वेळ काढून आपल्याला सविस्तरपणे आपल्याला उत्तरं दिली. त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. पुन्हा एकदा आपण पुढच्या रविवारी भेटूया एका नवीन विषयावरती बोलण्यासाठी, एक नवीन गेस्ट घेऊन. तोपर्यंत थँक यू, स्टे सेफ आणि भेटू पुढच्या निसर्ग टॉक्स मध्ये. थँक्यू.